चला मॅचला आपण सुरुवात करतोय. मॅच ऑन, गेम ऑन. चला मॅच ऑन देऊया. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. एका बाजूला रेशमा एंटरप्राइजेस पिसे आणि त्याच्या जागेच फाईट करत असताना गावदेवी हेदुटणे संघ खेळतोय. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं बटन. मॅचला नक्की सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. तिथे जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच आणि या स्पर्धेचे शिल्पकार दमदार असं व्यक्तिमत्व प्रशांतजी सवारे सर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. अनुसर आपण पाहिलं तर गावदेवी हेदुटणे टीमच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. जो कोणताही गोलंदाज लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट संपादित करेल, विकेट हॅट्रिक जो गोलंदाज अंकित करेल त्या गोलंदाजाला रोहित दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी 1,500 रुपये कॅश प्राइज देऊन त्या गोलंदाजाला सन्मानित केलं जाईल. रोहित दादा म्हात्रे यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊया त्या मॅचच्या दिशेने. सेमी फायनल क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर कल्याण डोंबिवलीतील खरं तर गावदेवी हेदुटणे संघ आणि कल्याण ग्रामीण मधला पीसी संघ आहे. मॅच ऑन. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती वेग भन्नाट होता. टप्पा पडल्यानंतर मात्र हा चेंडू अगदी सबरीन पाहायला मिळाला. अगदी जमिनीलगत हा चेंडू होता आणि त्यानंतर निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सध्या तरी आपण पाहतोय रेशमा एंटरप्राइजेस पीसी संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. 2 षटकांची ही मॅच आहे. या 2 षटकात किती धावा बनवल्या जातील पीसी संघाच्या माध्यमातून. हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. यॉर्कलिनचा चेंडू इथे सन्मान देण्यास भाग पाडलं. अप्रतिम हा चेंडू होता, वेगवान चेंडू आणि इथे हा चेंडू आपण पाहतात फक्त प्लेसमेंट डिफेंड केलं गेलं आणि इथून हा निर्धाव चेंडू. त्याच दरम्यान खरं तर आमचे ऑफिशियल स्कोरर राजेश सालबी साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर सारे योगदान लाभलं गेलं. खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी देण्यात आली व त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे ती देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी सपोर्ट केली आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे भव्य स्वागत, अप्रतिम फटका. अगदी या ठिकाणी राजेश सालवी सरांचं स्वागत षटकारानं. साहिल गेला आणि लगेचच मात्र धावांची सुरुवात, धावांची इन्व्हेस्टमेंट. 6 धाब्यानं मात्र टीमचा अकाउंट ओपन होतोय. वन्स अगेन शॉर्ट ऑफ रेन बॉल हुक केलाय, त्याला पाठवलं सरळ. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाका साहिलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुरुवातीच्या पाहिलं तर सर्व चेंडू, परंतु त्यानंतर पाहिलं तर 4थ्या आणि 5व्या बॉलवरती लगातार बिगिट पाहायला मिळाले. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार खेचलेले आहेत. इथून षटकारांचे हॅट्रिक होईल का हे देखील पाहूयात की पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक करेल. मागील मॅच काय प्रतिम ड्रामा पाहायला मिळाला. खरं तर तिथे 3 बॉलमध्ये 4ची गरज असताना मात्र सामना 1 बॉल 1 वरती आलेला नाही. तिथे खरं तर ती धाव डिफेंड केली गेली. स्वर्गीय हरिचंद्र म्हात्रे स्मृती 11 जय हनुमान एरंदार संघाच्या माध्यमातून आणि एरंदार संघ सध्या फायनलमध्ये पोहोचलाय.
स्लोवर वन बॉल त्याला पाठवलंय गॅप मध्ये, गली रिदन मधून बॉलला पाठवला डीप मध्ये, बॉल जाईल सरळ जमिनीला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका, 4 धाबा. पाहता पाहता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या षटकात सुरुवातीला पीसे संघ धावांसाठी संघर्ष करत होता. तिथे पहिला विकेट आला, विकेट नंतर लगातार 2 चेंडू डॉट आले आणि डॉट आल्यानंतर ज्या डॉट बॉलचा सध्या तरी मित्रमंडळाने अभ्यास केला, सराव केला आणि तदनंतर खरं तर साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. शेवटच्या 3 बॉलवरती अप्रतिम खरं तर धमाका पाहायला मिळाला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती पाहायला मिळाला, त्या म्हणजे तब्बल 16 धाबा आहेत. 2 षटकांची ही मॅच. चला स्पीडअप घ्यायची आहे, जास्त प्रकारचा वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही संघ अजूनही मेगा फायनलचा थरार येथून खेळायचा आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो सरळ फायनल मध्ये एरंदाड संघाच्या अगेन्स्ट लढत देईल. कोणता संघ जिंकणार त्यासाठी असलेली ही लढत. इथे गुडलँड स्पॉटचा चेंडू ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर हा चेंडू डीप मध्ये राहिला आणि तदनंतर डॉट करत, तदनंतर इथून पाहिलं तर रन आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. काय कामाला षटक फेकलं होतं. 1 बॉल मध्ये 3 ची गरज, अशा प्रकारे सामना आणला होता आणि तिथे देखील डॉट बॉल. सातत्याने फिरकीचा क्रमांक या गोलंदाजाच्या माध्यमातून सुरू असतं आणि तोच गोलंदाज अविनाश काळन बॉलिंग मार्कवरती. यॉर्क लाईनचा हा चेंडू चॉप केलाय, कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट, दुसराचा प्रयत्न इथे घडतंय काय, इथे 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. जिथे एकही धाव नव्हते, जिथे रन आउट होता, तिथे पाहता पाहता 2 धावा मात्र चोरी केल्या जात आहेत, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी या मॅच मध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये एक धाव ही महत्वाची राहील दोन्ही संघांसाठी. 2 धावा इथनं मिळाल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल रेश्मा एंटरप्राइजेस पीसी संघाची जाऊन पोहोचले ती 18 या धाव फलकावरती. फुल लेंथ ऑन साइडला खेचलाय आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग हिट षटकार. आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय. दिगंबरजी धुमाले, तदनंतर आमचे वडील मोहन सबार आणि तदनंतर खरं तर आमचे काका खरं तर काशीनाथजी भागे आणि तदनंतर आमचे सर्वच पाहुणे मंडळी, सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय या ठिकाणी, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यस, 2 धावा पुन्हा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. 2च्या मदतीनं टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. 26 रन, 26 धावा. राजेश साळवी सर पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन झाले, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बदलावर कॉमेंटेटर आयोजित मैत्री चषक. आताचा हा चेंडू ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. यस, पंचांचा इशारा इथून पाहतोय. व्हाईट बॉल अव्वांतर धावेतनं मिळेल. बॅटिंग करत असताना टीम पीसे या संघाला 27 धावा धाव फलकावरती आहेत आणि 2 षटकांमध्ये या धावा अगदी मित्रमंडळाने भरपूर चांगल्या बनवल्यात. इथे हा देखील चेंडू पुन्हा एकदा यशवंत दिशा दाखवतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. लगातार मात्र 2 चेंडू इथून खराब फेकले गेलेत. अगदी कालच्या दिवसात या गोलंदाजांना कालचा दिवस आपल्या नावावरती केला, परंतु आज सध्या तरी देशापासून भरकटत आहेत.
आता नियंत्रणामध्ये गोलंदाजी होत नाहीये. गेम ऑन अविनाश. पुन्हा एकदा यॉर्कर लेन. आता मात्र हा सटीक चेंडू होता, प्रॉपर लेंथ वरती चेंडू होता. चॉप केल्यानंतर या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 29 धाबा. ओव्हरचा विचार केला तर अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धाबा बनवल्या जातील, परंतु इथून हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ शरीराचा वेध घेत असताना या सरपंचांचा इशारा तोच येतोय. लेग बायच्या माध्यमातून इथून एक धाव मिळेल. आणि पाहता पाहता पहिला सत्र 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना रेश्मा एंटरप्राइजेस पीसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 धाव फलकावरती. आणि 31 धावसंख्येचं टार्गेट गावदेवी हे दुटणे संघासमोर उभा केलंय. 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज. दादा भालेराव, जीवन दादा यांनाही आम्ही विनंती करू, दादा आपण यायचं आहे व्यासपीठावरती. खरं तर त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं सहकार्य त्यांनी केलंय. आणि जीवन दादा भालेराव यांनाही आम्ही विनंती करू की दादा आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. वेलकम. बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषकामध्ये जीवन दादा आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. चला दोन्ही टीम आता इथून स्पीडअप करायचा आहे. त्याच दरम्यान रोहित दादा मात्रे यांच्या माध्यमातून खरं तर हेदुटणे टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जो कोणताही फलंदाज लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावेल त्या खेळाडूला, त्या फलंदाजाला रोख रक्कम 1,500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. खरं तर रोहित दादा मात्रे यांचा पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करीत आहोत, कारण की आपल्या खेळाडूंना ते प्रोत्साहित करतात. त्यांचा पुन्हा एकदा आभार. चला लगेच याही मॅचला स्टार्ट करायचा. याही मॅचला न थांबता आपण लगेच सुरुवात करणार आहोत. जे ते पहिल्या सत्रामध्ये 30 बनल्या गेल्यात आणि 31 धाबसंख्येचं टार्गेट आहे. परंतु इथून पीसी संघ या धाबा बनवू देईल की धाबा रोखील हे आपण पाहूयात. अगदी या मैदानावरती ती आपण पाहतात खरं तर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते. या सर्वच गर्दी प्रेक्षकांचा या स्पर्धेत अर्थातच बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित हे मैत्री चषक आणि मैत्री चषकात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण पाहतात गुडलेन्सवरचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली. तदनंतर इथे आपण पाहतायत हा निर्धाव चेंडू, पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना जयेशनं आज सर्वांना आज प्रभावित केलेला आहे. खरं तर जेव्हा जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती येतात तेव्हा तेव्हा पहिल्याच बॉलवरती विकेट किंवा डॉट बॉल नेहमीच येते, परंतु तदनंतर आता येतो आपण पाहतात पहिला बॉल जरी जयेश होता, परंतु तदनंतर सेकंड बॉलवरती लगेचच योगेशनं केलाय पलटवार, बॉल सीमा पार, षटकार.
बॉलवरती बिग हिट झालाय. आता इथून खरं तर धाबांचा पाठलाग करण्यासाठी हेदुटण्या संघ देखील सज्ज झालेला आहे. संघर्षाला झालेली आहे या ठिकाणी सुरुवात. आताचा हा चेंडू अगदी अवे फ्रॉम दी बॉडी होता, परंतु तदनंतर पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न होता. जर का हा फटका जर का कव्हर्स किंवा लॉंग ऑफला खेळले असते तर कदाचित इथे चांगल्या धावा मिळाल्या असत्या. डॉट बॉल, 6 धावा. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु तदनंतर कव्हर्स मध्ये बॉलला ढकललाय. तिथे गॅप मध्ये बॉल जाईल, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. गोलंदाजी करत असताना जयेशनं सध्या तरी कमबॅक केलंय. षटकारानंतर कमबॅक कसा असावा हे दाखवून देत असताना षटकारानंतर डॉट, नंतर सिंगल. आतापर्यंत 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु इथून प्रत्येक ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा इथून कुठून काढाव्या लागतील. ऑन साइडला खेचलाय फटका या ठिकाणी, अप्रतिम दमदार फटका. बॉल पाठवला सरळ काऊ कॉर्नर रिजन मध्ये, सरळ 6 धावांसाठी षटकार. षटकार खेचला मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या धाव फलकावरती. शेवटचा चेंडू आहे, हा चेंडू फार महत्वाचा राहील दोनही संघांसाठी. वन्स अगेन मोठा फटका खेचलाय, फटका फसलाय. उंची तर जास्त परंतु अंतर कमी, आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं अप्रतिम जजमेंट आणि तदनंतर कॅच स्वीकारली. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती षटकाराचा केलाय पलटवार. फलंदाज बाद. यस योगीराज बुडेरे सर. खरं तर योगीराज बुडेरे सरांची देखील आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर चांगली साथ मिळालेली आहे. मग जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये धावा पाहिल्या तर 13 धावा आहेत. आता येणारे 6 चेंडू शेवटच्या षटकामध्ये अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे जिथून तीन मोठे फटके आले तर सामना गावदेवी हेदुटणे संघाच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय पियुषनं आज कमालीची कामगिरी केलेली आहे. कारण की अंजूर सरकार संघाच्या विरोधात देखील पियुषनं चांगली गोलंदाजी केली, परंतु आता समोर हेदुटणे संघ आहे, पुन्हा एकदा नवीन संघ आहे. 6 बॉल 18ची गरज. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवत असताना पहिलाच बॉल हा निर्धावाला. खरं तर पियुष यंगस्टर आहेत आणि पहिल्याच बॉलवरती सध्या तरी आपल्या नावाचे छाप सोडत असताना पहिलाच बॉल निर्धावाला. प्रत्येक डॉट बॉल गावदेवी हेदुटणे संघावरती दबाव निर्माण करण्याचं काम करेल. 5 बॉल 18ची गरज. फ्रंट फूट वरती आले, मोठा फटका खेचायचा होता, फटका फसला. मिस्टामिंग स्ट्रोक. यष्टांचा मागे घडलंय काय, कॅच कॅरी करायची होती, परंतु तदनंतर इथे कॅच झालेली आहे ड्रॉप. क्रिकेटमध्ये खरं तर कॅच सोडल्यानंतर फलंदाज आक्रमक होतात, परंतु आता इथून या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी योगेश जो सलामीवीर आहेत त्याची कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली, परंतु त्यांना संधी मिळालेली आहे. इथून आपण पाहता शॉट ऑफ लेन ऑन साइडला खेचलाय, अप्रतिम धमाका. शॉट ऑफ लेन तिथे फुल अँड पॉवरफुल षटकार.
मॅच ऑन करायचे आहे. षटकार खेचलाय मैदानाच्या आत म्हणजे अजूनही संघर्षाला इथून सुरुवात केली जाते. आता येणारे 3 बॉल आहेत, 3 मध्ये करायच्या आहेत त्या 11 धावा. 6 बॉल मध्ये 18 करायच्या होत्या. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 7 बनल्या गेल्या, परंतु अजूनही 3 मध्ये 11 बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉल इथून महत्वाचा राहील. संघर्षाला दोन्ही संघ सध्या सुरुवात करतात. जो जास्त मेहनत घेईल ना मैदानाच्या तो नक्कीच जिंकेल. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचणार? आताचा हा चेंडू, यस, पंच दिशा दाखवत आहेत. बॉल अगदी ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेरच्या दिशेने, अर्थातच व्हाईट बॉल. एक अवांतर धावेतनं मिळेल. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा. 3 मध्ये आता 10 बनवायच्या आहेत. इथून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थिती पाहायला मिळेल. षटकार तर खेचला या ठिकाणी. बॅट्समनचा कॉन्फिडन्स देखील उंचावलेला आहे. फुलरलेनचा बॉल सरळ विषेप मध्ये बॉलला पाठवला. मिड विकेट क्षेत्रात खेळाडू आहेत, परंतु या चेंडूवरती एकच धाव. आता येणारे 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. आता इथून हा चेंडू भरपूर महत्वाचा राहील. येणारा प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट असेल. अगदी योगेश त्याची कॅच इथून ड्रॉप झाली होती. मिळालेली ही संधीचं सोनं करेल का या मॅच मध्ये पाहूयात. सध्या तरी दोन्ही टीमच्या दोन्ही खेळाडूंवरती दबाव आहे. 2 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. आताचा हा चेंडू, यस, या ठिकाणी रनआउट तर आहेत. यस, या ठिकाणी रिव्ह्यू आहे वाईट साठी. पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. आता इथून लगेचच टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. यस, इथे ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय आहे तोच अंतिम राहील. डॉट बॉल आहे या ठिकाणी, कारण की बॅट्समन पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंडचा जो बॅटर आहे तो अगदी समोर येतोय, त्यामुळे इथे देखील स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे अंपायरचा जो निर्णय आहे तोच अंतिम असेल. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला खिसलाय, फटका फसलाय आणि इथे मात्र कॅच कंप्लीट. सामना जिंकलाय तो म्हणजेच रेश्मा एंटरप्राइजेस. पिसे संघानं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सरळ मेगा फायनल मध्ये एंट्री पाहायला मिळेल ती टीम पिसे या संघाची.